नमस्कार. ऑफिस पॉलिटिक्स नुसतं नाव ऐकलं तरी डोक्याला ताप झाल्यासारखं वाटतं, बरोबर आहे की नाही? एक विचित्र प्रकारचं टेन्शन, एक भीती की आपण कितीही जीव तोडून काम केलं ना तरी पडद्यामागून कुणीतरी आपली विकेट घेणार आणि आपल्या सगळ्याच मेहनतीवरती पाणी फेरणार, अशी सतत एक भीती आपल्याला जाणवत असते. आपल्या पाठीमागे चाललेली ती कुजबूज असेल, मीटिंगमध्ये अचानक आपल्याच विरोधात जाणारे ते लोक, ते निर्णय आणि हक्काचं प्रमोशन दुसऱ्याला मिळणं, हे सगळं आतून आपल्याला खच्ची करत असतं, आपल्याला डिमोटिवेट करत असतं. असं वाटतं की हे ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे एक दलदल आहे, जिथून बाहेर पडायचा जितका आपण प्रयत्न करतो ना तितकंच आत फसत जातो, आतमध्ये जात राहतो आणि बाहेर पडायचं आपल्याला काही कळत नाही. कित्येक जण तर या स्ट्रेसला कंटाळून सरळ नोकरीच बदलतात आणि कामातला सगळा इंटरेस्ट ते गमावून बसतात. ह्याच विषयावरती आपण बोलणार आहोत, पण एक मिनटं थांबा. जर मी तुम्हाला सांगितलं की याच ऑफिस पॉलिटिक्सला ज्याला तुम्ही आजवर डोकेदुखी समजत आलेला आहात त्यालाच तुम्ही तुमचं सगळ्यात मोठं हत्यार बनवू शकतात, तर तुम्हाला कसं वाटेल? जर याच राजकारणाचा स्मार्टपणे वापर करून तुम्ही तुमचं अडकलेलं प्रमोशन जर वापस मिळवू शकत असाल ना आणि करिअरमध्ये इतरांपेक्षा खूप वेगाने पुढे जाऊ शकत असाल तर तुम्हाला कसं वाटेल? हे सगळं मित्रांनो शक्य आहे. ऑफिसमधलं राजकारण तुम्ही टाळू शकत नाही, पण ते मात्र स्मार्टपणे त्याचा वापर करू शकता. जिथे चार माणसं एकत्र येतात तिथे मतभेद आणि जे काय म्हणतो त्याला कॉन्फ्लिक्ट हे येणारच आहे. तुम्हाला सगळ्यात आधी रियालिटीला समर्पित व्हावं लागेल. खरा प्रश्न हा नाहीये की राजकारण आहे का नाही, खरा प्रश्न हा आहे की या खेळात तुम्ही एक बिचारा बळी बनत आहात का एक हुशार खेळाडू म्हणून खेळत आहात. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 जबरदस्त आणि प्रॅक्टिकल टूल्स देणार आहे जे तुम्हाला ह्या पॉलिटिक्सचा चांगला वापर करून ऑफिसमध्ये ह्या पॉलिटिक्सला कसं वापरायचं, कसं करिअरमध्ये ग्रोथ मिळवायची यावरती आपण बोलणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही ऑफिसमधल्या राजकारणाला घाबरणार नाही, त्याला चांगल्या पद्धतीने फेस करणार आणि याचा अचूक वापर तुम्ही करायला शिकणार आहात. तुम्ही या खेळाचे नियम समजून घ्याल आणि तुमच्या करिअरमध्ये रिमोट कंट्रोलप्रमाणे स्वतःच्या हातात तो ऑफिसचा रिमोट घ्याल आणि तुमच्या करिअरचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की ऑफिस पॉलिटिक्स जी तुम्हाला दलदल वाटत होती आज त्याचाच वापर करून तुम्ही पुढे जाताना दिसत आहे तुम्हाला. तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण एक नवीन दिशा तुम्हाला हे देऊन जाणार आहे. तर चला तर मग आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची युक्ती आहे बघा. काही टिप्स देतोय मी. पहिलं काय, फक्त निरीक्षण करा आणि लगेच रिॲक्ट करू नका. पटकन म्हणजे रिॲक्ट करायचं नाही. तुम्ही काय करता, एखादा ट्रिगरची परिस्थिती ऑफिसमध्ये आली तुम्ही पटापट रिॲक्ट करायला जातात. रिॲक्ट करू नका, निरीक्षण करा, ऑब्झर्व करा. विचार करा की तुम्ही एक बुद्धिबळ खेळत आहात, एक चेस सारखं आहे. समोरचा एक चाल खेळतो आणि तुम्ही कसलाही विचार न करता घाईघाईने पुढे सरकतात. काय होईल मला सांगा बरं? बहुतेक वेळा तुम्ही हा चेस, हा बुद्धिबळाचा गेम हारणार आहात. कारण तुम्ही त्या पाटावरची म्हणजे जे काय चेसचा बोर्ड आहे त्या पाटावरची एकूण परिस्थिती आणि समोरच्याचा डाव समजून घेतलेलाच नाही आहे. तुम्ही फक्त रिॲक्ट करत आहात. ऑफिस म्हणजे असंच एक बुद्धिबळाचं पट आहे, तो एक चेसबोर्ड आहे. इथे प्रत्येकजण आपली जी आहे ना ती चाल खेळत आहे आणि जर तुम्ही प्रत्येक लहान सहान गोष्टीवरती लगेच प्रतिक्रिया म्हणजे लगेचच रिॲक्शन करत असाल ना तर तुम्ही नकळतपणे कुणाच्या तरी जाळ्यात हळूहळू फसत जात आहात. पण तुमचं पहिलं काम आहे शांतपणे बघणं, ऑब्झर्व करणं. एका डॉक्युमेंटरीसारखं फक्त बघायचं आहे. ऑफिसमध्ये रिॲक्ट करायचं नाही आहे. सगळ्यात आधी परिस्थिती समजून घ्यायची आहे. पण नेमकं बघायचं कसं हा एक मोठा प्रश्न आहे. ही खरी पॉवर आहे मित्रांनो. ही पॉवर कशी आहे बघा. प्रत्येक ऑफिसमध्ये एक आर्टिफिशियल चार्ट असतो ज्यात कोण मॅनेजर असतं. आर्टिफिशियल चार्ट म्हणजे ती हायरार्की. कोण मॅनेजर असतं, कोण टीम लीड म्हणून लिहिलेलं असतं. पण खरी सत्ता कोणाच्या हातात आहे ना हे चार्टच्या बाहेर असतं. त्याला पॉलिटिकल अवेअरनेस असं म्हणतात. एखादा जुना कर्मचारी असतो ज्याच्या मनातलं तुमच्या बॉसच्याही मनात असतं, किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटमधला एखादा सहकारी असतो ज्याच्या होकारा नकारामुळे मोठं काम अवलंबून असतं. म्हणजे मी म्हणण्याचा काय प्रयत्न करते समजून घ्या. तुम्ही हायरार्की बघता, तुम्हाला वाटतं तो जो HR बसलेला आहे त्याच्या हातात ती सत्ता आहे, त्याच्या हातात ती पॉवर आहे. पण ऑफिसमध्ये असं कोणीतरी दुसरं असतं ज्याच्यामध्ये हे सगळं ठरलेलं असतं, ज्याच्याकडे ही अथॉरिटी असते, ज्याच्या होकारावर आणि नकारावरती बरंच काही अवलंबून असतं. हे असतात तुमचे पॉवर सेटर्स. मी परत एकदा सांगतो, हे असतात तुमचे पॉवर सेटर्स. हे तुम्हाला शोधायचं आहे की कोण पॉवर सेटर आहे, कोण खरं निर्णय घेतो, त्याच्याकडे तुम्हाला फोकस करायचा आहे. सगळ्यात पहिला ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. दुसरं, माहितीचा फ्लो कसा चालतो ना हे जाणून घ्यायचं आहे. ऑफिसमध्ये माहिती 2 प्रकारे फिरते.
एक ते आर्टिफिशियल माहिती मेल वगैरे जे येतात तुम्हाला मीटिंगमधून वगैरे, आणि दुसरं अनऑफिशियल कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणूया. अनऑफिशियल कम्युनिकेशन म्हणजे काय, त्या चहावरच्या गप्पा, दुपारच्या लंचवरच्या गप्पा, चहाच्या टपरीवर तुम्ही एखादा गेलात किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवरती काय चालू आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे की इन्फॉर्मेशन कुठून येते. तिसरं, कोण कोणाचा माणूस आहे ना हे सगळ्यात आधी समजून घ्या. कोण कोणाचा माणूस आहे इथे आपल्याला समजतच नाही. आपल्याला वाटतं हा आपला माणूस आहे, पण तो असतो माणूस दुसऱ्या पार्टीचा. हे फार इम्पॉर्टंट आहे. ऑफिसमध्ये लोकांचं एक नैसर्गिक ग्रुप्स पडलेले असतात. कोण कोणासोबत जेवायला जातं आहे, मीटिंगमध्ये कोण कोणाच्या सुरात होला हो मिसळतं आहे, या गोष्टींचं म्हणजे ह्या गटांचं समीकरण काय आहे, कोणता ग्रुप काय आहे ना, हे समजून घेतल्याशिवाय तुम्ही लोकांना काहीही शेअर करू नका. आणि चौथं, न लिहिलेले नियम कोणते आहेत. मी काय सांगतोय, न लिहिलेले नियम. बऱ्याचदा आपण त्या लिहिलेल्या WRMवरती, लिहिलेल्या नियमांवरती जातो, पण प्रत्येक कंपनीचे काही अलिखित नियम असतात. जसं की बॉसला सगळ्यांसमोर थेट नाही म्हणायचं नाही बरं का. जर तुम्ही बॉसला जर डायरेक्ट थेट नाही म्हणलं, चांगलं नाही. ते कुठं लिहिलेलं असतं त्या WRMमध्ये. हे नियम कुठेही लिहिलेले नसतात, पण ते मोडल्यास तुम्हाला नकळतपणे दुश्मन समजलं जातं, तुमचा पत्ता कट केला जातो. सुरुवातीचे काही आठवडे फक्त या गोष्टींना शांतपणे बघा, शांत चित्तेने समजा, रिॲक्ट करू नका. कमी बोला, जास्त ऐका. कमी बोला, जास्त ऐका. लोकांची बॉडी लँग्वेज बघा. कोणाची बाजू लगेचच घेऊ नका. आपल्याला माहीत नाही कोण कोणाचा माणूस आहे, आणि कोणत्याही वादात लगेच उडी मारू नका. थोडंसं दूर राहा. एकदा का तुम्हाला हा गेमचा मॅप जर समजला ना, मी जे तुम्हाला 4-5 पॉईंट्स सांगितले, कारण हे चेसबोर्ड सारखं आहे, की मग आपली चाल कुठे आणि कधी खेळायची हे ठरवणं तुम्हाला एकदम सोपं जाईल. लक्षात ठेवा, जो खेळाडी घाई करतो ना, तो नाही, तर जो शांतपणे विचार करून खेळतो तोच खरा खेळाडू असतो, जो ह्या गेममध्ये जिंकतो. मुद्दा नंबर 2, सकारात्मकपणे संबंध तयार करा. म्हणजे बिल्ड युअर पॉझिटिव्ह अलायन्स, रिलेशन्स. USA कसं बघा, जिओ पॉलिटिक्समध्ये आपले रिलेशन्स सगळे व्यवस्थितपणे बनवत असतो, त्याचप्रमाणे ऑफिसेसमध्ये तुम्हाला रिलेशन्स बनवायचे आहेत. तुमच्याकडे ऑफिसचा नकाशा तयार आहे, म्हणजे हायरार्की तयार आहे. पॉवर कुठे आहे तुम्हाला समजलेली आहे. आता सुरू होते तुमच्या दुसऱ्या पायरीची, हुशारात्मकपणे संबंध तयार करण्याची. बघा, मी आधी काय सांगितलं, ऑब्झर्व करा, पॉवर कुठे आहे. एकदा पॉवर कळाली, ग्रुपिझम कळालं, आता संबंध तयार करायचे. इथं संबंध म्हणजे सगळ्यांशी गोड बोलणं किंवा उगाचच मस्का मारणं नाही, ती चाटुगिरी करणे नाही. याचा अर्थ आहे की खरी आणि एकमेकांच्या फायद्याची नाती तुम्हाला तयार करणं गरजेचं आहे. ऑफिसमध्ये राजकारणात एकट्याने खेळता येत नाही, हे तुम्ही ऐकलं असेल. तुम्हाला सपोर्ट करणारे लोक तुमच्या ऑफिसमध्ये पाहिजेत. नाहीतर तुम्ही चाललात, तुम्ही शांतपणे ऑब्झर्व करताय आणि तुम्हाला वाटतंय एक दिवस येईल आणि लोक मला सपोर्ट करतील. असं होत नाही. US बघा कसं अलायन्स तयार करतो, तसं तुम्हाला अलायन्स बनवणं हे गरजेचे आहे. तुम्हाला 3 स्तरांना, 3 स्टेप्सवरती तुम्हाला काम सांगतोय. पहिली स्टेप म्हणजे तुमच्या लेवलचे सहकारी कोण आहेत बघा. हे तुमचे टीममेट्स किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटमधले तुमच्याच पदावरचे लोक आहेत. त्यांना पहिले आयडेंटिफाय करा, यांच्याशी संपर्क साधा आणि ती स्पर्धा करण्याऐवजी यांना सहकार्य करायला चालू करा. आजचा तुमचा सहकारी उद्याचा तुमचा टीम लीडर असू शकतो. माहीत नाही कोण कधी पुढे जातं, कोण मागे जातं. स्पर्धा करू नका. एकमेकांना मदत करा, माहिती शेअर करा, आणि कुणी चांगलं काम केलं ना तर 4 चौघात त्याचं कौतुक करा. हो, मी बरोबर बोलतोय, 4 चौघात कौतुक करा. ऑफिशियल ग्रुपवरती काही आलं, आधी तुम्ही कौतुक करा. तुम्ही काय करतात, मेसेज बघतात, असे तोंड वाकडे करून सोडून देतात. चूक करताय. यामुळे तुमचा एक विश्वासू गट तयार होतो. प्रत्येकजण ऑब्झर्व करत असतं की माझं कौतुक झाल्यानंतर मला कॉंग्रॅच्युलेशन्स कोण म्हणतं, मला थँक्यू कोण म्हणतं, माझं कौतुक कोण करतं. हे झाल्यानंतर दुसरी पायरी तुमचे सिनियर्स आणि मॅनेजर्स आहेत. हे तुमच्या करिअरसाठी सर्वात महत्त्वाचे संबंध आहेत. यात तुमचे बॉस आले, तुमचे अनुभवी मार्गदर्शक आले, मेंटॉर ज्याला तुम्ही ऑफिसमध्ये म्हणतात. तुमच्या बॉसला फक्त कामापुरतं मर्यादित ठेवू नका. आपण बऱ्याचदा काय, बॉस दिसला की कल्टी मारतो, बॉस दिसला की इकडे पळतो. असं करू नका. बॉसला कामापुरतं मर्यादित ठेवू नका. त्यांचे टार्गेट काय आहे ते जाणून घ्या. त्यांच्याबरोबर काय, त्यांच्यावरती काय प्रेशर आहे बिझनेसचं ते जाणून घ्या, ते समजून घ्या, आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता ना हे त्यांना दाखवून देणं गरजेचं आहे. त्यांच्याशी कम्युनिकेशन गरजेचं आहे. याशिवाय ऑफिसमधले सिनियर लोक शोधा, ज्यांच्याकडे तुम्ही आदराने बघू शकतात. अशा लोकांना शोधा, त्यांच्याकडून वेळ मागा, त्यांच्या अनुभवातून तुम्ही शिका. आणि हे मेंटॉर्स तुम्हाला राजकारणातल्या अशा काही गोष्टी सांगतात जे तुम्हाला स्वतःहून शिकायला
वर्ष लागतील अशा लोकांना तुम्ही निवडा. आणि तिसरं, इतर विभागातील जे सहकारी आहेत, दुसऱ्या डिपार्टमेंटमधले जे लोक आहेत त्यांना जाऊन भेटा. ही एक खूप मोठी चूक आपण करत असतो की जे म्हणजे बरेच लोक करतात सगळ्या ऑफिसमध्ये. ते फक्त स्वतःच्या डिपार्टमेंटपुरते मर्यादित असतात. मी सेल्सचा आहे का, अच्छा मग सेल्सच्या लोकांशी बोलतो. अच्छा मी ऑपरेशनचा आहे का, मग मी ऑपरेशनच्या लोकांशी बोलतो. चूक आहे. तुम्ही जर इतर विभागांमध्ये डिपार्टमेंट्समध्ये लोकांशी चांगले संबंध ठेवले ना तर तुम्हाला कंपनीचं काम अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. साहजिक आहे, तुम्हाला समजेल 360 डिग्रीमध्ये. तुम्ही असं दाखवा की सगळ्या कंपनीचं काम मध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन कसं करता येईल. कंपनीचा विचार करणारा असा तुमचा ब्रँड झाला पाहिजे तुमच्याकडे बघितल्यानंतर. संबंध बनवण्याचा म्हणजे सर्वात सोपा जो नियम आहे ना ते काय माहिती तुम्हाला, देत राहा, गिव्हिंग करत राहा. तुम्ही सातत्याने मला काय मिळेल असं करू नका. देत राहा. मदतीची अपेक्षा न करता मदत करत राहा. ज्ञान तुमच्याकडे असेल ते वाटा. लोकांच्या कामात मनापासून रस वाढवा. दुसऱ्यांना विचारा, दुसऱ्यांचं ऐका. जेव्हा तुम्ही सातत्याने लोकांच्या भल्याचा विचार करतात ना ऑफिसमध्ये, तेव्हा लोक तुम्हाला आपोआप तुमच्या बाजूने उभी राहतात जेव्हा तुम्हाला गरज असते त्या बॅकिंगची. आणि हेच ते आहे पॉझिटिव्ह पॉलिटिक्स. हो, मी बरोबर बोलतोय, पॉझिटिव्ह पॉलिटिक्स, जे आत्ताच नवीन वर्ड वापरला. पॉलिटिक्स हे ऑफिसमध्ये चालणारच आहे. तुम्ही पॉझिटिव्ह पॉलिटिक्स करा. मुद्दा नंबर 3, आता काय करायचं बघा, तुमची कामगिरी ही बोलली पाहिजे. लेट युअर वर्क स्पीक. आता ह्याचा अर्थ काय, ऑफिसमध्ये पॉलिटिक्समध्ये यशस्वी होण्यासाठी नाती आणि निरीक्षण महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं, ऑब्झर्व करणं आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट. पण या सगळ्यांचा पाया जो आहे ती तुमची कामगिरी आहे. म्हणजे तुम्ही नुसतेच नाते बनवताय, नुसतेच गिव्हिंग करता. काम कोण करणार, काम महत्त्वाचं आहे, तुमची कामगिरी महत्त्वाची आहे. जर तुमचं काम जे आहे ना ते जर तकलादू असेल तर तुम्ही कितीही हुशार राजकारणी असलात ना तरी ते टिकणारच नाही. कर्मचारी फक्त रिलेशनमध्ये व्यस्त झाले, बॉससोबत रिलेशन बनवायला गेले, गिव्हिंग करत गेले, कामच करायचे नाही. पण मग किती दिवस टिकणार हे सगळं. तुमचं काम, तुमची ढाल ही असली पाहिजे, तुमची तलवारही तुमचं काम असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. पण जर तुम्ही तुमची कामगिरी जी आहे ती जबरदस्त जर ठेवली ना, तुम्ही डेडलाईन्स कधी चुकवत नसाल, तुम्ही कोणावरती टीका करत नसाल, तुमचे संबंध जर सगळ्यांसोबत चांगले असतील तर तुमची कामगिरी तुमच्या टीकाकारांना गप्प करत असते. म्हणून कामगिरीवरती फोकस करा. पण इथे एक मोठी अडचण आपल्याला अशी येते की जगात असे अनेक प्रामाणिक आणि मेहनती लोक आहेत जी दिवसभर काम करत असतात पण तरीही मागेच राहत असतात. तर त्याच्यावरती मी थोडंसं बोलतो. हे असं का होतं? असं होतं कारण फक्त काम करणं हे पुरेसं नसतं. तुमचं काम दिसणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक लोकांना स्वतःच्या कामाबद्दल बोलायला कमीपणा वाटतो. कशाला कमीपणा वाटतो मला कळत नाही. पण हा गैरसमज हा तुमचा आहे, हा मोठा गैरसमज आहे. तुमच्या कामाची माहिती ही योग्य लोकांपर्यंत पोहोचणं म्हणजे हे खरं तर फार इम्पॉर्टंट आहे. ती बेसिकली तुमच्या ग्रोथसाठी फार इम्पॉर्टंट आहे. मग आपलं काम लोकांच्या नजरेत कसं आणायचं हा परत तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्याच्यावरती मी थोडं बोलतो. तुमच्या यशाला आकड्यांमध्ये तुम्हाला मोजता आलं पाहिजे. युअर वर्क शुड बी मेजरेबल. ज्यामुळे कंपनीचे 5 लाख रुपये वाचले. आणि ह्याच्यामुळे काय होतं, आकडे जेव्हा तुम्ही वापरतात तेव्हा तुमच्या बोलण्याला वजन येतं. तुम्ही जेही काम करतात ना त्याला मेजरेबल करा. दुसरं काय, योग्य प्लॅटफॉर्म वापरा. तुम्ही काम करताय ह्याचा फक्त ढोल वाजवत फिरू नका. टीममध्ये जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा तुम्ही काय केलं हे सांगण्यासोबतच तुमच्या कामामुळे टीमला आणि कंपनीला कसा फायदा झाला ना हे सांगायला विसरू नका. तुमच्या बॉसला एका आठवड्यातून एकदा तुमच्या कामाच्या प्रगतीबद्दल एक छोटासा ईमेल करा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. तिसरं, स्वतःचं पर्सनल ब्रँड तयार करा. हो, मी बरोबर बोलतोय, पर्सनल ब्रँड तयार करा. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कशासाठी ओळखले जातात? प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून का कुटाणेखोर म्हणून, उत्कृष्ट कम्युनिकेटर म्हणून का ढिल्ला बसणारा माणूस म्हणून, हे तुम्हाला तुमचा ब्रँड ठरवत असतो. जेव्हा एखादं नवीन चॅलेंजिंग काम येत असतं तेव्हा मॅनेजरच्या डोक्यात तुमचं नाव पहिले आलं पाहिजे. त्या माणसाकडे बघून चांगल्या क्वालिटीचा ब्रँड तुम्ही असले पाहिजे. आणि चौथं, जास्तीत जास्त जबाबदारी मागा. तुमच्या सध्याचं काम जे आहे तुम्ही उत्तमरित्या करत असाल तर स्वतःहून पुढे जाऊन नवीन प्रकल्पांची जबाबदारी मागा. म्हणजे नवीन प्रोजेक्ट्स अजून काय असतील ते मागा. यातून तुम्ही केवळ एक कर्मचारी नाही तर कंपनीच्या प्रगतीत एक रिस्पॉन्सिबल लीडर म्हणून एक संदेश जात असतो. तसा तुमचा ब्रँड ठरत असतो. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह पॉलिटिक्स आणि उत्कृष्ट कामगिरी या एकाच गाडीत चालणारे, म्हणजे एका गाडीचे हे 2 चाकं आहेत. मुद्दा नंबर 4 काय, योग्य माहितीचा वापर करा. यूज इन्फॉर्मेशन वाईजली. म्हणजे काय, आता आपण एक मुद्द्यावर आलो आहोत जो अत्यंत नाजूक पण तितकाच शक्तिशाली आहे. तो म्हणजे माहितीचा योग्य आणि
नैतिक वापर करणं. म्हणजे काय, ऑफिस पॉलिटिक्समध्ये माहिती ही पैशासारखी असते. ज्याकडे योग्य माहिती असते ना त्याचा प्रभाव हा जास्त असतो. पण माहितीचा वापर दोन प्रकारे होऊ शकतो. एक म्हणजे इतरांना खाली खेचण्यासाठी आणि दुसरा म्हणजे स्वतःला आणि कंपनीला पुढे नेण्यासाठी. आपल्याला दुसऱ्या मार्गाची निवड करायची आहे. नकारात्मक राजकारण करणारे, निगेटिव्ह पॉलिटिक्स करणारे लोक माहितीचा वापर गॉसिप करण्यासाठी, अफवा पसरवण्यासाठी आणि कुणाची तरी कमजोरी पकडण्यासाठी वापरत असतात. पण यामुळे तुमची प्रतिमा ही गॉसिप करणारी, म्हणजे तुमचा ब्रँड काय तयार होतो, अरे ती गॉसिप क्वीन आहे, अरे तो गॉसिपचा राजा आहे, त्याच्याजवळ जाऊ नका. अनरिलायबल म्हणून तो ब्रँड तयार होत असतो, जी की करिअरसाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. ऑफिसमध्ये काय चाललंय हे समजून घेण्यासाठी लोकांचं ऐका, पण ऐकलेली गोष्ट, विशेषतः नकारात्मक गोष्ट, वैयक्तिक गोष्ट पुढे सांगत बसू नका. त्या लंच ब्रेकमध्ये ह्याला त्याला सांग नका करू. हे तुम्ही एक माहितीचा जे आहे ना ब्लॅक होल बना, की माहिती आली गिळून टाकली, माहिती गिळून टाकली, माहिती गिळून टाकली. ह्याने काय होतं, तुम्हाला जी माहिती येते ती पुढे जात नाही आणि नकारात्मक तुमची इमेज होत नसते आणि यामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात की ह्याला मी एखादी गोष्ट सांगितली होती जी पुढे गेलेली नाही आहे. दुसरं, माहितीचा उपयोग जो आहे तो मदतीसाठी करा. म्हणजे समजा तुम्हाला कळालं की एका डिपार्टमेंटमधील एक नवीन सॉफ्टवेअरमुळे काहीतरी लोकांना त्रास होतोय आणि तुमच्या टीममधल्या कुणाला तरी ते सॉफ्टवेअर चांगलं येतं, तर तुम्ही ह्या दोघांना कनेक्ट करू शकता की अरे मी ह्याला सांगतो, हे सॉफ्टवेअर तुम्हाला तो शिकवून देईल, म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. यामुळे काय होतं, कनेक्टर म्हणून तुमचा ब्रँड तयार होत असतो, प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. आणि तिसरं, कंपनीच्या ध्येयाशी स्वतःला जोडायचं आहे. कंपनीचं मोठं ध्येय काय आहे सगळ्यात पहिले जाणून घ्या. खर्च कसे कमी करायचे ह्या कंपनीचे ते जाणून घ्या. नवीन मार्केटमध्ये कोण आले आपले कॉम्पिटिटर्स ते जाणून घ्या. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या बॉसला सांगता की आपण ह्या नवीन प्रक्रियेमुळे हे जर आपण नवीन इनोव्हेशन आणलं तर खर्च आपला 10% कमी होऊ शकतो. बॉसला काय ऐकायचंय, प्रॉफिट ऐकायचंय. बॉसला काय ऐकायचंय, लॉसेस कमी ऐकायचे आहेत. तर त्याने काय होतं, आपल्या कंपनीच्या मोठ्या ध्येयाला, म्हणजे बॉसला ज्यावेळेस तुम्ही हे सांगतात त्यांना वाटतं की काय कर्मचारी आहे, चांगला आहे, कंपनीचा विचार करतोय आणि होऊ शकतो की तुम्हाला कंपनीचा उद्या ते पार्टनरही बनवतील. का? कारण तुम्ही प्रॉफिटचा विचार करतात. तर मित्रांनो, माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन ही ना दुधारी तलवार आहे, जिचा वापर तुम्ही स्वतःला ग्रो करण्यासाठी पण करू शकतात आणि इतरांना इजा करण्यासाठी पण करू शकतात. पण तिचा वापर तुम्ही पूल बांधण्यासाठी करा, कनेक्टर म्हणून करा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी करा आणि स्वतःला एक मौल्यवान सहकारी वर्किंग प्रोफेशनल म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. मुद्दा नंबर 5 काय, बॉसला तुमचा सुपरस्टार बनवा. आता ह्याचा काय अर्थ काय बघा, फार इम्पॉर्टंट आहे. शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जो कदाचित तुम्हाला थोडा विचित्र वाटेल बरं का, नक्कीच तुम्हाला विचित्र वाटणार आहे, पण लक्ष देऊन ऐका. तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघताय म्हणजे तुम्ही सिरियस आहात. तुमच्या बॉसला सुपरस्टार बनवा. आपल्यापैकी अनेक जणांना असं वाटत असतं की माझा बॉस म्हणजे माझा शत्रू आहे, माझं मॅनेजमेंट म्हणजे माझं शत्रू आहे, किंवा आपल्या प्रगतीमधला सर्वात मोठा अडथळा म्हणजे आपलं बॉस आणि आपलं मॅनेजमेंट आहे. मग आपण काय करतो, खालचे लोक आहेत त्यांच्याशी मैत्री करत बसतो, खालचे लोक आहेत तिथं एनर्जी फोकस करत बसतो. आपण बॉसला सुपरस्टार बनवायचं सोडून बॉसला विलन बनवून बसतो आणि खालच्या लोकांना सुपरस्टार बनवतो. एखाद्या वेळेस काही ॲप्रिसिएशनचं तुम्हाला एखादं मेडल मिळालं ऑफिसमध्ये, अहो तुम्ही बॉसचं नाव घेतलं पाहिजे, तुम्ही खालच्या लोकांचे नावं घेत बसलात. खालचे लोक खुश होतील, पण पॉलिटिक्स तुमच्यासोबत होऊ शकतं, तुमची ग्रोथ होऊ शकत नाही. मुळात हा दृष्टिकोन चुकीचा आहे हो. तुमच्या बॉसची प्रगती थेट तुमच्या प्रगतीशी जोडलेली आहे आणि आपण काय करतो, त्या बॉसचेच पाय ओढायला बघतो, त्या कंपनीचंच नाव खराब करायला बघतो, त्या फालतू लोकांच्या नादी लागतो. आणि म्हणून मी म्हणतो, बॉसला कसं खुश करूया ह्याचा विचार सोडा आणि मी माझ्या बॉसला यशस्वी होण्यासाठी कशी मदत करू शकतो याचा विचार करायला सुरू करा. तुम्ही काय करतात, पण ह्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, तुमच्या बॉसवरही त्याच्या बॉसकडून दबाव असतो, समजून घेणं गरजेचं आहे. बॉसच्या शूजमध्ये जाऊन बघा, त्यांना थेट विचारा सध्या तुमच्यासाठी सर्वात प्राथमिक म्हणजे प्रायोरिटी काय आहे, किंवा असं कोणतं काम आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मदत करू शकतो. जेव्हा तुम्ही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मदत करतात तेव्हा तुम्ही एक सामान्य कर्मचारी न राहता एक विश्वासू कर्मचारी बनतात. हे करत दुसरी स्टेप काय बघा, त्यांना कधीही सरप्राईज देऊ नका. म्हणजे काय म्हणतोय बघा, सरप्राईज. बॉसला सर्वात जास्त राग हा सरप्राईजचा येतो, बरोबर बोलतोय, विशेषतः वाईट बातमीचा, वाईट सरप्राईजेस. एखाद्या कामात अडचण येत असेल तर ती शेवटच्या क्षणी सांगू नका. ऐन वेळेस ते सरप्राईज त्यांना आवडत नसतात. सर कुटाणा झाला आहे, सर प्रॉब्लेम आला आहे, सर कस्टमर कंप्लेन आली आहे.
अहो तुम्ही सरप्राईज नका देऊ, त्यांना आवडत नाही. वेळ म्हणजे तुम्ही आहे ना तिथल्या तिथं सॉल्व ढकलाढकली करू नका. यामुळे काय होतं, तुमच्यावरचा जो विश्वास आहे ना तो उठत जातो आणि एक दिवस ना तुमची ग्रोथ होत नाही. आणि तिसरं फार महत्त्वाचं आहे, सोल्युशन घेऊन जा, प्रॉब्लेम नाही. आपण बऱ्याचदा बॉसला फोन करतो, सर हे काम होत नाही आहे, असं म्हणून काय उपयोग आहे हो. तो उलट तुमच्यावरती चिडणार आहे की तुम्हाला ठेवलं कशासाठी आहे. त्याच्याऐवजी तुम्ही असं म्हणा ना की सर ह्या कामात ही अडचण येत आहे, माझ्या मते आपण जर ह्या 2-3 मार्ग वापरले तर त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. प्रॉब्लेम गिव्हर नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून बघितले जातात. आणि चौथं, सगळ्यांसमोर त्यांना श्रेय द्या. कुणाला, नीट ऐकून घ्या, जेव्हा तुम्हाला तुमच्या कामासाठी यश मिळतं तेव्हा त्याचा थोडा वाटा तुमच्या बॉसलाही द्या. मीटिंगमध्ये म्हणा की तुमच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झालं, फेक नाही. पहिलं तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. ही चापलुसी नाही हो. तुम्हाला वाटेल सर चापलुसी काय, अहो चापलुसी कशाची आहे. ॲक्च्युली तुम्ही त्यांना मेंटॉर समजा ना. हे एक स्मार्ट धोरण असू शकतं बरं का, हे स्मार्ट प्लॅनिंग असू शकते. जेव्हा तुम्ही त्यांचं सगळ्यांसमोर त्यांना कौतुक करतात, मोठेपणा देतात, तेव्हा त्यांना ते पर्सनल वाटतं, इमोशनल वाटतं, एक निष्ठावान तुम्ही वाटतात आणि तुम्हाला आपला माणूस म्हणून तो व्यक्ती समजायला लागतो. जेव्हा तुम्ही बॉसला यशस्वी होण्यासाठी मदत करता ना, तेव्हा तुम्ही तुमच्या यशाचा एक पायाच बनवत असतात, मी असं म्हणेल. तुमचा बॉस तुमच्याकडे एक ओझं म्हणून नाही तर एक असेट म्हणून बघायला लागतो, तुम्ही जर हे सगळे स्टेप्स फॉलो केले तर. मित्रांनो, वर्किंग प्रोफेशनल्स, तुम्ही ऐकताय का? आज आपण ऑफिसच्या पॉलिटिक्समध्ये त्याचाच वापर करून, कसं पॉझिटिव्ह पॉलिटिक्स वापर करून 5 मुद्दे ऐकले. तुम्ही यापैकी कोणतीही युक्ती तुमच्या ऑफिसमध्ये वापरून बघणार असाल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगा. किंवा जर तुम्हाला यातली कुठली गोष्ट आवडली नसेल, खटकली असेल तरी सांगा. ऑफिस पॉलिटिक्स असा कोणता अनुभव आहे तुमच्यासोबतचा, तुमच्या ऑफिसमध्ये जो घडलेला आहे, त्याबद्दल पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑफिस पॉलिटिक्समुळे त्रस्त होऊ नका. ती स्किल शिका. आणि तुमच्या ऑफिसमध्ये जर असे काही सेशन्स तुम्हाला हवे असतील कॉर्पोरेट ट्रेनिंगचे, तर मला मात्र विसरू नका, माझी आठवण करा. मी नक्कीच तुमच्या ऑफिसमध्ये येईल आणि एक सेशन तुमच्या टीमसोबत करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच. जय हिंद.